नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज इथे मी घेऊन आलेली आहे अतिशय पांढरे शुभ्र आणि तेलात टाकताच चौपट फुलणारे सोप्यात सोपी पापडांची रेसिपी. हे पापड इतके सोपी आहेत की अगदी नवशिके सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट असे हे पापड तयार करू शकतील. तसेच बॅचलर सुद्धा हे पापड बनवू शकतील, इतकी सोपी रेसिपी आहे. पापड अगदी पांढरे शुभ्र तयार होतात आणि काचेसारखे पारदर्शक असे तयार होतात. तेलात टाकतात चौपट फुलतात. आहे त्या आकाराच्या चौपट असे हे पापड फुलल्या जातात. खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि तेलाचा इथे कुठेच वापर केलेला नाही, त्यामुळे पापड हे आपले वर्ष 2 वर्ष सहज टिकल्या जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पापड तयार करण्यासाठी इथे आपण रव्याचा वापर करणार आहोत. तर हो, आपण हे रवा पापड तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 वाटी रवा रात्रभर भिजवून घेतलेला होता. म्हणजे आदल्या दिवशी रवा छान 2 पाण्याने धुवून घ्यायचा, त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि हा रवा आपल्याला रात्रभर भरपूर पाणी टाकून भिजत ठेवायचा आहे. तर इथे मी साधारण जो आपण उपम्यासाठी रवा घेतो तोच रवा इथे मी घेतलेला आहे. अगदी ह्या वाटीने मोजून 2 वाटी रवा मी इथे घेतलेला आहे. रवा घेताना जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला तुम्ही फिरवून घ्यायचा, म्हणजे तो रवा बारीक होईल. आता रव्याला धुताना आपल्याला रव्यामध्ये पाणी टाकायचं, ते एकदा फिरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती आलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं आपल्याला 2दा करून हा रवा भरपूर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती आलेलं पाणी आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही खाली बघू शकता अगदी रात्रभरात रवा खूप छान असा भिजला गेलेला आहे. आपल्याला खूप जास्त दिवस न ठेवता फक्त एक रात्रभरच हा रवा भिजत ठेवायचा आहे. रवा भिजल्यामुळे काय होतं की रव्याचे पापड अतिशय छान तयार होतात आणि रवा छान मुरल्या जातो, त्यामुळे पापड अतिशय छान तयार होतात. आता रवा अतिशय घट्ट झालेला आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचंय, म्हणून मी 1 वाटी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी आणि रवा छान आपल्याला चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचंय. आता पापड बनवण्यासाठी इथे आपण पळी पापड बनवत आहोत. त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 1 वाटीचं प्रमाण जर आपण बघितलं तर 1 वाटी रव्याला आपल्याला इथे 8 वाटी पाणी घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, 1 वाटीला 8 वाटी पाणी आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे पाण्याचं. तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला होता, म्हणून मी इथे 17 वाटी पाणी घेत आहे. कारण 1 वाटी मी जास्तीचं पाणी यामध्ये टाकत आहे. हे पापड मी नेहमी बनवते, त्यामुळे त्याला किती पाणी लागतं हे मला त्याचा अंदाजा माहिती आहे, म्हणून मी 1 वाटी सुरुवातीला जास्तीचं पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला मंद आचेवर किंवा थोडं फुल फ्लेमवर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही, अगदी नॉर्मल टेम्परेचर सारखं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे बोट बुडेल इतकं पाणी आपल्याला गरम करायचं आहे, कडकडीत पाणी गरम करायचं नाही. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण खूप जास्त करायचं नाही, कारण आपले जर पापड वाळल्यानंतर अतिशय खारट लागतील, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी झालं तरी चालेल, पण जास्त होता कामा नये. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये चिली फ्लेक्स, जिरं, ओवा काहीही टाकू शकता. पण इथे मी काही न टाकता फक्त तीळ टाकलेले आहे, तेही आवडीप्रमाणे. आता आपल्याला आपण तयार केलेलं रव्याचं जे बॅटर आहे ते एकदा छान चम्मचच्या मदतीने हलवून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला हळूवारपणे ओतायचं आहे. एका हाताने आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे. मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सतत फिरवून घ्यायचं आहे, कारण मिश्रण ओतल्यानंतर ह्याच्या लगेच घुटळ्या तयार होतात. तर त्या घुटळ्या तयार न होण्यासाठी आपल्याला मिश्रण अगदी 5 मिनिटं सतत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी हे मिश्रण अशा पद्धतीने सतत फिरवून घेणार आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहे आणि थोडं तळाशी हे मिश्रण आता थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता हे मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला 7 ते 8 मिनिटं झालेले आहे. आता 7 ते 8 मिनिटानंतर इथे आपल्याला कुकरचं झाकण त्यावर ठेवायचं आहे, किंवा तुम्ही त्यावर ताट किंवा प्लेटही ठेवू शकता. तर इथे मी कुकरचं झाकण ठेवलेलं आहे आणि ते मिश्रण आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण हळूहळू छान घट्ट होत चाललेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2-2 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे झाकण झाकून. आणि जेव्हा आपण झाकण काढतो त्यावेळेला आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे तळापासून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. परत 2 मिनिटं हे झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला हे मिश्रण 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर. आता ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे. खूप जास्त कमी पण नाही आणि खूप जास्त हाय फ्लेमवर पण नाही, तर अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता 15 मिनिटं झालेले आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण खूप छान असं घट्ट झालेलं आहे. आता 20 मिनिटं झालेले आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रणावर एक वेगळ्याच प्रकारचा मिश्रण तयार
त्याच्यावर साय तयार झालेली आहे। आता इथे आपलं मिश्रण शिजत आलेलं आहे। परत आपण 5 मिनिटं मिश्रण छान शिजवून घेऊया। तर त्यासाठी परत आपल्याला त्यावर 2 मिनिटं झाकण झाकायचं आणि मिश्रण छान परत 2 मिनिटं वाफवून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं। आता 2 मिनिटांनंतर तुम्ही परत बघू शकता आपल्याला इथे टोटल 25 मिनिटं झालेले आहे। 25 मिनिटांनंतर आपण एकदा चेक करून बघूया। तर इथे मी एक प्लेट घेतलेला आहे आणि त्यावर हे मिश्रण टाकून बघायचं आहे। मिश्रण टाकून जर मिश्रण छान असं गोलाकार फिरवायचं आहे। जर मिश्रण सगळीकडे पसरलं किंवा आजूबाजूला पसरलं तर समजायचं मिश्रण आणखी शिजायचं आहे। इथे आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि मिश्रणाला आणखी 1-2 मिनिटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। टोटल मला इथे 25 मिनिटं लागलेली आहे मिश्रण शिजवण्यासाठी, तेही मंद आचेवर। आता गॅस बंद करायचा 25 मिनिटांनंतर आणि मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं। मिश्रण थोडं थंड करून घेतल्यानंतर इथे मी घरातच पंख्याखाली हे पापड टाकून घेणार आहे, त्यामुळे पंख्याखाली ते प्लास्टिक शीट टाकलेले आहे। आता पापड टाकण्यासाठी जेव्हा आपण पळी पापड टाकतो तेव्हा आपल्याला प्लास्टिक शीटचाच वापर करायचा। तर इथे मी 1.5 पळी पापडाचं मिश्रण टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला तुम्हाला जे हवं असेल त्या आकारामध्ये हे पापड तुम्ही टाकू शकता, छोटे किंवा मोठ्या आकारामध्ये। अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरवत असे हे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे। मी थोड्या मोठ्या आकाराचे पापड टाकलेले आहे आणि आता इथे सगळेच पापड मी इथे टाकून घेणार आहे। पापड शिजवण्यासाठी आपण पापडाचं मिश्रण छान शिजवून घेतलं की आपले पापड खूप छान तयार होतात। इथे सगळे पापड तयार झालेले आहे। एका रात्रभरात पंख्याखाली मी वाळवून घेतले आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी पापड अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। आता हे पापड आपल्याला हळूवारपणे अलगदपणे काढून घ्यायचे आहे आणि त्याच्याच उलट दिशेने आपल्याला ताटामध्ये परातीत काढून उन्हामध्ये ठेवायचे आहे। तर इथे मी 2 दिवस कडकडीत उन्हात हे पापड ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि 2 दिवसानंतर आता इथे आपले मस्त असे पांढरे शुभ्र आणि पारदर्शक काचेसारखे पापड तयार झालेले आहे। आणि त्यामध्ये जो आपण तीळ टाकलेली होती तीळ सुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि अतिशय सुंदर असे पापड तयार झालेले आहे। 2 दिवस छान असे कडकडीत उन्हात वाळल्यानंतर पापड मस्त असे तयार होतात। पापडांना आपल्याला ऊन दाखवायची गरज असतेच। जर आपण पापडांना उन्हात ठेवू नाही शकलं तरी पण 2 ते 3 दिवस आपल्याला छान जिथे ऊन येत असेल तिथे पापड ठेवायचे आहेत। आता पापड तळून दाखवते। तर इथे पापड तळण्यासाठी आपल्याला छान मंद आचेवर तेल कडकडीत गरम करायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला पापड अलगद सोडायचं आहे। हे पापड अतिशय नाजूक असे तयार होतात, त्यामुळे जास्त कडकडीत गरम न करता आपल्याला मंद आचेवर तेल गरम करायचं आणि त्यामध्ये चिमट्याच्या मदतीने असे एक एक पापड तळून बघायचा। आता तुम्ही बघू शकता पापड आहे त्या आकाराच्या चौपट फुललेला आहे, दिसायलाही अतिशय पांढरा शुभ्र असा पापड तयार झालेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, फक्त रवा भिजू घालायचा आणि रव्याला जितकं पाणी लागेल, एका वाटीला 8 वाटी पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे इथे 17 वाटी पाणी मी 18 वाटी पाणी घेतलेलं आहे टोटल। आणि त्यामध्ये रवा आपल्याला 25 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। शिजल्यानंतर प्लास्टिक शीटवर आपल्याला छान गोल गोल करत त्याचे पापड टाकायचे आहे आणि मस्त असे पापड तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता आहे त्या आकाराचे चौपट पापड फुललेला आहे, खमंग खुसखुशीत पापड झालेला, अगदी प्लेट भरून पापड तयार झालेला आहे। तर इथे मी कुकरचा वापर हे जास्त प्रमाणात मिश्रण असल्यामुळे केलेला आहे। जर तुमच्याकडे मोठ्या साईजचं पातेलं किंवा कढई असेल तर ते तुम्ही त्याचा वापर करू शकता, पण ते जाड बुडाचं असायला हवं। चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवनवीन वाळवण रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।